Hello friends, welcome to Rootcare Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 7, Subject English, Unit 4.4, page number 105 and our today's topic is a parody. मित्रांनो, पॅरोडी म्हणजे विडंबनात्मक किंवा अनुकरणात्मक काव्य. आपल्याला या ठिकाणी दोन अनुकरणात्मक काव्य दिलेले आहेत. एक आहे हनीबी विषयीचं आणि दुसरं आहे क्रोकोडाईल विषयीचं. आपण पहिली जी कविता आहे हाऊ डॉथ द लिटल बिझी बी ही कविता चालीवर म्हणूया, तुम्हाला नक्कीच आवडेल. हाऊ डॉथ द लिटल बिझी बी improve each shining hour. How doth the little busy bee improve each shining hour, and gather honey all the day from every opening flower, and gather honey all the day from every opening flower. How skillfully she builds her sail, how neat she spreads her wax. How skillfully she builds her sail, how neat she spreads her wax, and labors hard to store it well with the sweet food she makes, and labors hard to store it well with the sweet food she makes. How doth the little busy bee improve each shining hour, and gather honey all the day from every opening flower. How skillfully she builds her sail, how neat she spreads her wax, and labors hard to store it well with the sweet food she makes. How doth the little busy bee la 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 la. या कवितेमध्ये आयझॅक वॅट्स आपल्याला काय म्हणतात? हाऊ डोथ द लिटल बिझी बी. डोथ म्हणजे डज या शब्दाचं हे जुनं रूप आहे. म्हणजे अगोदर डोथ वापरलं जायचं, नंतर ते आपण आज डज DOES डज वापरतो. त्यामुळे इथं डोथ म्हणजे डज असं समजायचं आहे. हाऊ डज द लिटल बिझी बी इम्प्रूव्ह इच शायनिंग आवर. एक छोटीशी मधमाशी आपल्या कष्टातून आपला प्रत्येक तास हा सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ती किती व्यस्त असते हे लक्षात येते. अँड गॅदर हनी ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लॉवर. प्रत्येक फुलणाऱ्या फुलामधून ती दिवसभर मध गोळा करते, म्हणजेच ती कष्टामध्ये असते. आता मधमाशीचं हे अनुकरण आपण करायचं म्हणजे इथं कष्टाला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. पुढच्या उतार्यामध्ये पहा, हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल, हाऊ नीट शी स्प्रेड्स हर वॅक्स. तिच्याकडे असणारं जे मेण आहे ते मेण पसरवून अगदी कौशल्याने ती आपलं घर बनवते. सेल म्हणजे तिचा मधाच्या पोळ्यातील कप्पा. अनेक कप्प्यांचं मिळून ते मधाचं पोळं बनलेलं असतं आणि मोठ्या कौशल्यानं मधमाशी काय करते? तिचं घर बनवते. अँड लेबर्स हार्ड टू स्टोअर इट वेल विथ द स्वीट फूड शी मेक्स. तिनं जे गोड मधुर अन्न तयार केलेलं आहे ते अन्न मोठ्या कष्टानं ती काय करते? जतन करते, सांभाळून ठेवते त्या मधाच्या पोळ्यामध्ये. अशी सतत कष्ट करणारी, अनुकरण प्रिय, जिचं अनुकरण आपण करायला पाहिजे अशी मधमाशी, हिचं वर्णन या पॅरोडीमध्ये आयझॅक वॅट्स यांनी केलं आहे. आपली दुसरी पॅरोडी पोयम आहे हाऊ डॉथ द लिटल क्रोकोडाईल. इथं देखील डॉथ शब्द आलाय म्हणजे डज. हाऊ डज द लिटल क्रोकोडाईल. क्रोकोडाईल म्हणजे मगर या ठिकाणी दिसते आपल्याला. पहा, या मगरीचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. चला ही कविता देखील आपण चालीवर म्हणूया. हाऊ डॉथ द लिटल क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल. हाऊ डॉथ द लिटल क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल, अँड पोर द वॉटर्स ऑफ द नाईल ऑन एव्हरी गोल्डन स्केल,
and pour the waters of the Nile on every golden scale. How cheerfully he seems to grin, how neatly spreads his claws. How cheerfully he seems to grin, how neatly spreads his claws, and welcomes little fishes in with gently smiling jaws. And welcomes little fishes in with gently smiling jaws. How doth the little crocodile improve his shining tail, and pour the waters of the Nile on every golden scale. How cheerfully he seems to grin, how neatly spreads his claws, and welcomes little fishes in with gently smiling jaws. And welcomes little fishes in with gently smiling jaws. मित्रांनो, दोन्ही कविता तुम्ही चालीवर ऐकलेल्या आहेत, तुम्हाला त्या आवडल्या असतील. लेविस कॅरोल या कवितेमध्ये म्हणतात, हाऊ डोथ द लिटल क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल. एक छोटीशी मगर आपली चमकदार शेपटी सुंदर दिसण्यासाठी सतत प्रयत्न करते. पायी तर पाण्यावर आलेली तिची शेपूट आहे. अँड पोर द वॉटर्स ऑफ द नाईल ऑन एव्हरी गोल्डन स्केल. स्केल म्हणजे तिच्या अंगावर असणारे खवले. तिचे खवले कसे आहेत? गोल्डन, सोनेरी खवले तिच्या अंगावर आहेत असं वर्णन कवी करतात. आणि ती तिच्या या सोनेरी खवल्यांना नाईल नदीच्या पाण्याने, त्या पाण्याच्या वर्षावाने सतत भिजवत असते किंवा त्याच्यावर वर्षाव करत असते. नाईल नदीचं नाव या कवितेमध्ये आलेलं आहे. हाऊ चिअरफुली ही सीम्स टू ग्रीन, हाऊ नीटली स्प्रेड्स हिज क्लॉज. ती आपल्याला दात विचकत विकट हास्य करत असताना दिसते. तिच्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल. आणि तिचे जे पंजे आहेत ते पंजे ती व्यवस्थितपणे पसरून असते. अँड वेलकम्स लिटल फिशेस इन विथ जेंटली स्माइलिंग जॉज. जॉ म्हणजे तिचा जबडा. तिचा सौम्य हास्य करणारा जो जबडा आहे हा उघडा असतो पाण्यामध्ये. आणि पाण्यातले छोटे छोटे मासे म्हणजे तिचं अन्न, त्या माशांचं ती ह्या जबड्यामध्ये स्वागत करते. म्हणजेच त्यांना खाऊन फस्त करते. असं हसतमुख असणारा, शिकार करणारा मगर हा माशांना गिळंकृत करतो, असं वर्णन लेविस कॅरोल यांनी या कवितेमध्ये केलं आहे. यानंतर आपल्याला इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे. यामध्ये 2च ऍक्टिव्हिटीज आहेत. पहिला प्रश्न पाहूया. ट्रान्सलेट द पोएम्स इन टू युअर मदर टंग. मातृभाषेमध्ये आपल्याला या दोन्ही कविता भाषांतरित करायच्या आहेत. पहिल्या कवितेचं भाषांतर पाहूया. हाऊ डोथ द लिटल बिझी बी. एक छोटीशी मधमाशी किती व्यस्त असते. कष्टाने तिच्या प्रत्येक तासाचं महत्व वाढवत असते. प्रत्येक फुलणाऱ्या फुलाकडून ती दिवसभर मध गोळा करते. तिच्याकडचं मेण व्यवस्थित पसरवून ती किती कौशल्याने तिचं घर बांधते. तिने तयार केलेलं गोड अन्न खूप कष्टाने ती जतन करते. आपल्याला दुसरी पॅरडी कविता आहे. हाऊ डोथ द लिटल क्रोकोडाईल. एक छोटीशी मगर पाण्यात आपली चमकदार शेपूट आणखी सुंदर बनवण्याचा प्रयत्न करते. तिच्या अंगावरील प्रत्येक सोनेरी खवल्यांवर ती नाईल नदीच्या पाण्याचा वर्षाव करते. किती उत्साहाने ती दात विचकून हसताना दिसते. व्यवस्थितपणे तिचे पंजे पसारते. सौम्यपणे हसत आपल्या जबड्यात छोट्या माशांचे स्वागत करते, म्हणजे त्यांना खाऊन टाकते. अशा प्रकारे आपण मराठीमध्ये दोन्ही कवितांचं भाषांतर केलं. यानंतर आपला दुसरा आणि शेवटचा प्रश्न आहे. फाइंड अन एक्झाम्पल ऑफ अ पॅरडी अलोंग विथ द ओरिजिनल फ्रॉम युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला असं अनुकरणीय विडंबन काव्य शोधायचं आहे, त्याचा नमुना सादर करायचा आहे. मित्रांनो, मराठी साहित्यामध्ये विडंबन किंवा अनुकरणीय काव्याचा विचार केला तर आपल्याला प्र के आत्रे किंवा मग ग दि माडगूळकर यासारख्या साहित्यिकांचा विचार करावा लागेल. यामधीलच आपल्याला एक कविता जी आपण नेहमी ऐकतो, नाच रे मोरा, ग दि माडगूळकरांची ही मूळ कविता आहे. या कवितेचं विडंबन काव्य विडंबनकार कवी प्रसाद शिरगावकर यांनी तयार केलेलं आहे. ती कविता आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण त्याचं विडंबन पाहूया. बघा, चाल आहे नाच रे मोरा आंब्याच्या वनात. तर ही विडंबन कविता कशी आहे. नाच रे चोरा, नाच रे चोरा तांब्याच्या घरात, नाच रे चोरा नाच.
कुलुपाला किल्ली जुळली रे, आता तुझी कळी खुलली रे, आता तुझी पाळी उचकटती जाळी, घरात घुसून तू नाच, नाच रे चोरा तांब्यांच्या घरात, नाच रे चोरा नाच. तांब्याच्या घरात तू शिरलास का, शिरून तू घरभर फिरलास का, फिरून तू दमलास, दमून तू झोपलास, उठून आता तू नाच, नाच रे चोरा तांब्यांच्या घरात, नाच रे चोरा नाच. यासारखे अनेक विडंबन काव्य आपल्याला शोधल्यानंतर सापडतील. हे फक्त एक नमुन्यादाखल तुम्हाला या ठिकाणी दाखवलं, ते तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. तुम्ही देखील इंटरनेटवरून अशा प्रकारचे विडंबन काव्य शोधा. मित्रांनो, पेज नंबर 105 वरील आपण अ पॅरडी यामधील या दोन्हीही अनुकरणीय किंवा विडंबन काव्य या चालीवर आपण इथं सादर केल्या. त्याचबरोबर त्याचा अर्थ समजून घेतला. इंग्लिश वर्कशॉपमधील ॲक्टिव्हिटीज पूर्ण केल्या. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. चला पुन्हा एकदा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तुमच्या कमेंट जरूर कळवा. तोपर्यंत नमस्कार.